नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, एकदम कमी वेळात आणि तुम्हाला नक्की आवडतील अशी रेसिपी आहे। तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पिठाचे क्रिस्पी आणि क्रंची भजी बनवणार आहोत। खूपच छान रेसिपी आहे, खूप जास्त तयारी करावी लागते असं काही नाही। चला तर ते आपण कसे करायचे आहेत ते बघूया। तर भजी करायच्या एक अर्धा तास आधी आपण तांदूळ पाण्यात छान असा भिजवत ठेवायचा आहे। तांदूळ कोणताही वापरला तरी चालेल। तांदूळ अर्धा तास भिजून झालं की आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका पातेल्यात आपण काढून घेऊया। त्यानंतर मी याच्यात उकडलेला बटाटा एक वापरलेला आहे, तर उकडलेला बटाटा आपण त्या पिठात टाकून घेऊया। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। जिरं टाकूया थोडंसं, अर्धा चमचा जिरं आहे। त्यानंतर मी याच्यात कसुरी मेथी वापरलेली आहे, ती आपण याच्यात ॲड करूया। त्यानंतर एक मिरची मी बारीक कट केलेली आहे हिरवी, ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर हे छानसं आपण मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे काही वापरायचं नाही आहे, जितकं साहित्य सांगितलं तेवढं वापरून एकदम भारी भजी होतात। तर हे मस्त असं आपलं मिक्स झालेलं आहे। तर त्यानंतर मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं। तर त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने किंवा हाताने हे भजी तेलामध्ये सोडू शकता। तर त्यानंतर तुम्हाला हवं त्या साईजचं म्हणजे लहान किंवा मोठे तुम्ही भजी सोडू शकता तेलात। तर अशा पद्धतीने आपलं मस्त असं थोडं क्रंची होईपर्यंत तेलात तळलं तरी चालेल। आणि त्यानंतर आपले मस्त असे हे तांदळाचे पिठाचे भजी तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझी आजची साधी सोपी आणि एकदम कमी वेळेत झालेली रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल। चला, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।